पुरवी धारा
देव महाराज की जय, हरिनाथ भगवान की जय, हरि प्रभु की जय। वंदे कवरते हरिष्ठाल श्री ज्ञानदेव भगवान, हरिनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतों की जय। एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। एवढा जगदाणी मागे तुळशी दळ पाणी, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमना, 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 पांडुरंगा करू प्रथम नमना। दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, त्यांच्या गोपालाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुकार। चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, त्यांच्या गोपालाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुकार। पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, 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 सेवे लागी सेवक झालो। तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा, आहो द्वारी
साधू संतांच्या आशीर्वादाने आणि या गावात आपल्याला अखंड परंपरेनं चालत असलेला हा नामसप्ताह, या नामसप्ताहाच्या निमित्ताने आज इथले उपस्थित सर्व गावातील प्रेमी बंधू भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण वर्ग, त्याच्यानंतर कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचप्रमाणे आपल्याला नेहमी साथ करणारी आपली चिंचोलीची मंडळी, आज अशोकभुवानी त्यांचा मुलगा आहे गोपाळराव जाडेबुवा, साबळे महाराज नवाळे आणि निवृत्ती महाराज गीते, ही जुनी अनुभवी मंडळी, अतिशय गुणवान मंडळी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपले गावातील भूमिपुत्र राजू महाराज पांडुरंग, हे पण अतिशय म्हणजे उत्कृष्ट असे वादक आपल्याला कार्यक्रमात आहे. आणि सर्व उपस्थित आपण परमार्थप्रेमी, आज आपण इथं जे उपस्थित झालात ते काहीतरी भगवंताचं भजन घडावं, दर्शन घडावं, काहीतरी आपण त्यांनी जे आपल्याला एवढं दिलं त्याच्यातून काहीतरी उतरावी होण्याकरता त्याचं चिंतन घडावं, आपल्या जीवनात काहीतरी बदल घडावा, आपलं जीवन जरा समाधानाकडे जावं, हा दृष्टिकोन आपला या नामशब्दाचा असतो. त्याप्रमाणे मी सर्व उपासकांचे आभार मानतो. दुसरी गोष्ट, मला कधी स्वप्नातही वाटत नव्हतं का मी या नारदाच्या गायीला स्पर्श करील म्हणून. उभं राहण्याचा खूप मोठा अधिकार आहे, पण तिचा स्पर्श झाला हे मी माझं भाग्य समजतो. दुसरी गोष्ट, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं आपण कीर्तन कर म्हणून उभं राहू म्हणून, परंतु आपला परंपरेनं चालत आलेला थोडासा परिचय देणं गरजेचं आहे. परंपरेने आपला जो सप्ताह होतो त्या निमित्ताने आम्ही मीटिंग म्हणून बसलो होतो पांडुरंगाच्या मंदिरात, आणि त्या मीटिंगमध्ये सप्ताहाचे नियोजन चालू असतं. त्याप्रमाणे ती चर्चा होता होता तानाजी भाऊ एकदम बोलून गेले, बुवा तुम्ही कीर्तन करा. त्याच्यात आपल्या दीपकनी लगेच साथ दिली, पाहुणांना रामदास बुवा त्यांनी लगेच त्यांनी करा करा. आता मला असं बोलता येईना, आपण 5-25 वर्ष या कार्यक्रमात म्हणजे संप्रदायात आहे, नाही तरी कसं काय मानावा, आणि हा मानावा तर आपल्याला जमल का, म्हणून मी गप राहिलो. त्याचा परिणाम असा झाला का या सेवेची संधी मला आज मिळाली. आणि हा बहुत सुकृताची जोडी म्हणतात ना, काहीतरी आपलं म्हणजे काही सुकृतही असावं लागायचं काहीतरी पूर्वीचं. त्या निमित्ताने ह्या सेवा करण्याचा मला आज योग आलाय. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आणि भगवंतांचं मनापासून म्हणजे कुठल्या शब्दात बोलू असं म्हणून मी त्याचं अतिशय ऋणी समजतो. आता प्रपंचातलं काही बोलू नये आणि परमार्थातलं बोलल्याशिवाय राहू नये, असा एक भाग आहे. या परमार्थात आता सुरुवात करून झाली, 2-5 मिनिटात सांगायला काही हरकत नाही. गेली आपली जुनी मंडळी सगळी, ज्यांच्याकडून खूप घेण्यासारखं होतं आणि काही मिळालं म्हणून बोलावं वाटतंच. ज्यावेळेला आता 40-50 वर्ष झाली असेल मला वाटतं, आम्ही लहान नव्हतो, आणि आता जसे पूर्व कार्यक्रमात उभे राहिला तसे आपणही बी दिंडी असो हरिपाठ असो आपण जायचं. त्याप्रमाणे थोडंसं त्याची गोडी तयार झाली, आणि ही गुढी तयार होत असताना मंदिरामध्ये त्याच्यानंतर कामाला लागलो मला वाटतं.
आणि त्यावेळेला आपल्या गावातून पंढरपूरची वारी दर महिन्याला चालू करावी असं आपल्या जुन्या मंडळीनं ठरलं. त्याप्रमाणे त्यावेळेला 10,000 रुपये महिन्याला काढायचे. 10 रुपये महिना, 120 रुपये जमायचे वर्षाकाठी. आणि प्रत्येकाला ते 120 रुपये देऊन दर महिन्याला 120 रुपये त्याला द्यायचे आणि त्यांनी पंढरपूरची वारी करायची. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो त्या 120 रुपयामध्ये आपलं भाडं तोडं खर्च होऊन आपली पंढरपूरची वारी व्हायची. याप्रमाणे आपली सुरुवात झाली. ती सुरुवात होत असताना आता जुनी प्रेमी मंडळी काय काय सांगावं त्यांचं. आता म्हणजे दोन्ही पुंजा पाटील असतील, बागुजी बाबा असं, काशीराम बाबा होते, म्हणजे ही जुनी मंडळी, केरूदादा होते, म्हणजे अतिशय आपुलकीनं माणसाशी बोलणारे. कधी जर नाही आलं तर कार्य येत नाही, पण त्यांनी वरून आपल्याला आवाज करावं अशी परिस्थिती आपल्याला लाज वाटायची. म्हणजे एवढे संसार होते जुन्या कंपनीचे. त्याच्यामुळं आपण ते चिकटून राहून त्याप्रमाणे ते थोडं थोडं आपल्याला मिळत गेलं. त्याच्यानंतर कामाला लागल्यानंतर परमेश्वर कृपेनं योग असा का जोडीदार खूप सुंदर मिळाले. वीरगावचे वाळू पाटील असतील, खरदुल मामा होते. खरं सांगायचं म्हणजे खरदुल मामाचं काय सांगावं तुम्हाला. आता एवढा धिप्पाड माणूस, एवढा परमार्थी प्रेमी माणूस, ही जी कला आली ना पक्वादाची, आता तुम्ही माना किंवा मानू नका, ती खरदुल मामामुळे आली. खरदुल मामाचा टाइम होता संध्याकाळी 6 वाजले का रात्री 10 वाजेपर्यंत त्यांनी पेटी काढायची. ते जाटकर होते, त्याच्यानंतर नाशिकचे 2-4 लोक होते आणि बाकीचे लोक असायचेच. पण त्यांचा तो छंद म्हणा, तुम्ही नामाचा छंद म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी ती रोज रियाज करायची. आणि तिथं 20 गावची कंपनी शिकायला यायची, पिंपळगावची यायची, नाशिक रोडचे प्रेस कंपनी, काही अधिकाऱ्यांच्या मंडळ्या, काही कामगार शिक्षणाकरता यायचे. ते क्लास म्हणून घेत नव्हते. या शिका, चिंचोलीकर आपले बुवा सांगतील, ते चिंचोलीकर मंडळी सुद्धा तिथं यायची. काळेच तर तिथं जात होते. तर खरदुल मामांनी कोणाकडून रुपया घेतला नाही. आणि खरोखर त्यांचा एवढा प्रभुत्व होतं या कलेवर का त्यांचा छंद पुरा होईना म्हणून त्यांनी डवळी गुरुजींना इथं पुढे इथं आणलं. तर आपले गायक काय नाव त्यांचं, माधव सुकाळे. तर ह्या गँग मधले म्हणजे यांचे म्हणजे गुरुबंधू दौरजी गुरुजींना इथं आणलं आणि दौरजी गुरुजींना त्यांनी संपूर्ण सांभाळलं. त्याच्यानंतर पुढे ते डवरी गुरुजींचे क्लास सुरू झाले आणि तो सहवास आम्हाला मिळाला. त्याच्यामुळं त्यांचं ते वागणं, बोलणं आणि ती शिस्त आणि ते नियम, आणि त्यावेळेला ते ठाईच बंद व्हायचे. आता आपले सगळं जलद बंद चालतात. खूप आठवत केला 10-12 वर्ष. दौरजी गुरुजींना मी 6 महिने आणलं होतं. 20-25 विद्यार्थी तयार केले. मारुती मंदिरात क्लास सुरू केला होता का आपल्या गावात हे संगीत व्हावं. गावगाव संगीत व्हायचं, पिंपळगावला व्हायचं, 20 गावला व्हायचं, पण आपल्या गावामध्ये ते काही टिकलं नाही. दौरजी गुरुजी म्हणा, आता तुम्ही कशाला जीव काढता म्हणे. 6 महिने झाले, जे 20-22 विद्यार्थी होते, एक कमी होता. कुणी राहिलं नाही. तुम्ही कशा करता, 8 तास करता. म्हणजे अतिशय हाय लेवलचं संगीत हे त्यावेळेला गावात यावं असं वाटत होतं. परंतु ते दुर्दैवाने काही साधलं नाही. त्याच्यानंतर या जुन्या मंडळीने अतिशय प्रेम केला आणि तो सहवास आम्हाला थोडासा मिळाला. म्हणून ही परमेश्वराची कृपा म्हणूनच आम्ही आज या जागेवर पोहोचलोय. आता दुसरं सांगायचं म्हणजे आज गीता जयंती आहे. गीता जयंती आता हा कोणाला माहित नाही. आणि जर आपल्या भारतीयांना जर गीता जयंती माहित नसेल तर आपण भारतीय तरी कसं काय म्हणायचं. कोण गीता, कोण गीता म्हणजे एखाद्या मुलीचं नाव आहे का, गीता म्हणजे एखाद्या विलीचं नाव आहे का, गीता म्हणजे एखाद्या नदीचं नाव आहे का, कोण गीता. आणि गीता पुष्कळ आहे, पण भगवद्गीता
भगवद्गीता ही 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवंतांनी रणांगणामध्ये अर्जुनाला सांगितली आणि ती भगवद्गीता अर्जुनाला सांगत असताना म्हणजे भगवंताच्या तोंडातून किंवा संतांच्या तोंडातून जे शब्द निघाले असतात ते तीर्थ असतं. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंतांनी हे जे आपल्याला उपदेश केला तो आपलं जीवन सुखवण्याकरता. जर विद्वानाला पाहिजे असलं तर त्याची विद्वत्ता वाढते. संतांकरता, साधूंकरता, राजकारण्यांकरता, सर्वांकरता ही गीता अतिशय महत्वाची आहे. विनोबा भावेंनी म्हटलेले गीता म्हणजे मी ज्या आईच्या दुधावर पोचलोय त्या आईच्या दुधावर माझं शरीर पोचण्यापेक्षा माझं हृदय आणि माझी बुद्धी ही गीतेवर पोचलेली आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी सुद्धा गीतेचा अभ्यास केलेला आहे. आणि ती गीता ज्या वेळेला रणांगणामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत होते त्यावेळेला अर्जुन हात जोडून रथाच्या खाली होता आणि भगवंत रथामधून ती भगवद्गीता सांगत होते. जगाच्या उद्धाराकरता अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने अर्जुनाला ती गीता सांगितली. आणि ती गीता व्यास महात्म्यांनी भागवताच्या रूपाने त्याचे 250 पर्व आहेत आणि एका पर्वामध्ये शेकडो श्लोक आहेत. अशी ती भगवद्गीता त्यावेळेला हनुमंत शंकराचे अवतार त्यावेळेला हनुमंत होतेच. त्यावेळेला हनुमंत ध्वजावर होते. ज्यावेळेला भगवान गीता सांगत होते त्यावेळेला हनुमंत भगवंताच्या जो ध्वज आहे रथाचा त्या ध्वजावर बसलेले होते आणि त्यांना ती काही गीता समजली नाही. त्याच्यामुळं हनुमंताने दुसऱ्या दिवशी भगवंताला विचारलं का तुम्ही जी काल अर्जुनाला गीता सांगितली ती गीता मला काही समजली नाही, ती तुम्ही मला सांगता का म्हणून. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, तर अशी ही गीता ज्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आणि हनुमंतराय दुसऱ्या दिवशी मला ती गीता समजली नाही, मला तुम्ही सांगता का. भगवंतांनी सांगितलं मी एका युगामध्ये एकदाच सांगतो, एकदाच लोकांना मार्गदर्शन करतो. या युगात तुला आता मला सांगता येणार नाही, आता तुला हे पुढच्या युगात ऐकायला मिळेल. तर त्याचं कारण विचारलं. भगवंतांनी सांगितलं तू गीता कुठून ऐकली, तर हनुमंतराय ध्वजावर बसले होते. गीता सांगत होते. श्रीकृष्ण भगवान रथावर होते आणि अर्जुन हात जोडून खाली ते ऐकत होते. त्यामुळं भगवंत ध्वजावर बसलेला असल्यामुळं, आपलं हनुमंत ध्वजावर बसल्यामुळं ती गीता त्यांना समजली नाही. त्याच्याकरता केव्हाही कथेमध्ये जसं प्रपंचामध्ये धन महत्वाचं आहे तसंच
प्रपंच परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. ज्याचं चित्त ठिकाण्यावर असेल किंवा ज्याचं चित्त कथेवर असेल त्याने अर्धा प्रपंच अर्धा परमार्थ जिंकल्यासारखाच आहे. नेहमी कथेमध्ये आपलं चित्त असायला पाहिजे. त्याप्रमाणे हनुमंतराय खूप नाराज झाले, रडायला लागले. तर मला गीता समजली नाही, आपली चूक झाली, आपण ध्वजावरून गीता ऐकली. त्याच्याकरता मग ही 5000 वर्षापूर्वीची कथा त्यांच्यानंतर विश्वमाऊली आपली ज्ञानोबा राय, काय सांगावं आता ज्ञानोबा महाराज. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी